दोन्ही बंधूंनी नाबाद नॉट आउट इथे सामना जर जिंकून दिला, संघाचे संघमालक उद्योजक प्रतीक दादा गोपाळे साहेबांच्या वतीने तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं चेंडू आउट ऑफ द मार्क. येतो षटकार 6 धावा. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 6 रन ऑन स्कोर कार्ड. 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती जे मात्र मार्गस्थ आहे. पहिलं माऊली चिमटे यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती देखील पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. सामना क्रमांक 2. 5 षटकांची ही मॅच आहे. 67 या अंकाचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उमेश आणि मंगेश या जोडीला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडला पहिल्यांदा. तदनंतर दरम्यान जो कालावधी भेटला त्या कालावधीमध्ये 1 धावा आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. संपूर्ण ढेहणे गावचा संघ देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम. मंगेश गायकवाड ऑन फायर. स्क्वेअर लेगला येतोय. त्याच्या बॅट मधनं हा देखना चौकार. 4 धावा. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मात्र पहिलं मार्गस्थ आहे. संतोषजी कदम साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन. गणेश भाऊ सुतार देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. त्याचबरोबरीने इथे मात्र एक चांगला फटका देखील मात्र पाहायला भेटलाय. त्या चेंडूवरती आकडे देखील मात्र बदलले जात आहेत. धावा येत आहेत. उद्योजक समीर भाऊ कोरडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. त्याचप्रमाणे विनायक भाऊ लोखंडे, बंटी भाऊ ठोंबरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. आणि स्वागताबरोबर इथे चांगला फटका येतो. षटकार 6 धावा. उद्योजक समीर भाऊ थोरात ढेणे नगरीचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी ढेणे गावावरनं खऱ्या अर्थानं आज मैत्री चषकाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आहे. मनापासून मनपूर्वक आम्ही स्वागत करेल. चांगला फटका. त्याचबरोबरीनं तिकडे षटकार आला. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. ओमकार भाऊ गुरव आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाजवळ येण्याची कृपा करायची आहे. या ठिकाणी आयोजक संयोजक आपली वाट पाहत आहेत. ओमकारजी गुरव आपणास विनंती आहे ताबडतोब आपण व्यासपीठाजवळ या. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती 2 स्वरूपात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा विशाल गवारी इथे मात्र तयार असेल. स्ट्राईक हँडला पुन्हा एकदा मंगेश गायकवाड इथे मात्र तयार असणार आहे. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. दुसरी इनिंग, दुसरं षटक आहे. त्याचबरोबरीनं पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवले. लॉंग ऑफला एक टप्पा घेत मंगेश गायकवाडचा ट्रेडमार्क येतोय चौकार.
4 धावा. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. आकडे बदलले जात आहेत. चौकाराला धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. महाराष्ट्र पोलीस अमोलजी जटार साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आज याच भागातील मित्रांनो 10 संघ घेणार आहेत अक्षरशः मैदानावरती. सर्व संघ मालक संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचं विशेष करून क्रिकेट या खेळावरती प्रेम आहे असे सर्वच क्रीडा रसिक आज आवर्जून उपस्थित आहेत. क्रिकेटची पंढरी चिखलगावच्या या मैदानावरती सर्वांचं मनापासून स्वागत असेल. चांगला फटका त्याचबरोबरीनं एक षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मंगेश गायकवाड इथे मात्र तयार असतील. फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल खबर पॉइंटला. सीमारेषा पार मंगेश गायकवाडचा ट्विन थ्रो हा फटका येतोय या चेंडूवरती. चौकार. 4 धावा. 2 चौकार 1 षटकार. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती. श्री साई अभ्यासिकाचे सर्वे सर्वा अमोल डेअरीचे चेअरमन माननीय श्री रामदास दादा गोपाळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. फटका प्रतिम मैहुना मंगेश गायकवाड इथे थांबायला तयार नाही. पुन्हा एकदा त्याच्या बॅट मधनं येतोय ट्विन थ्रो बॅक टू बॅक लागोपाठचा इथे दुसरा चौकार. जर इथे गोलंदाज विशाल गवारी यांनी या चेंडूवरती विकेट घेतली तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसिद्ध बलगडा मालक शिवा बैलाचे मालक प्रणवदादा गोपाल यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज असणार आहे. जर इथे विकेट आली ह्या चेंडूवरती तर. आणि इथे काय गुठना डेक और तमाशा देख. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. येतोय षटकार. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 42 धावा धावफलकावरती. सह्याद्री वॉरियर्स डेने टीम आपणास विनंती आहे कॅप्टन पाठवा अब्बास सर. कॅप्टन पाठवा ना. पायू टीमचे कॅप्टन आलेले आहेत. उशीर आपण जास्तीचा करणार नाही. टॉस जो आहे तो मात्र आपण इथे संपन्न करणार आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावाद फटका तर खेळला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडेल. त्या चेंडूवरती एक आली. दुसऱ्या धाब्यासाठी पलायन. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र बलून पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र विशाल गवारी यांचं संपेल. दुसरं 2 षटकं संपली. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे 67 या अंकाचा पाठलाग चालू आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या मॅच वरती विजयाची पकड कोणता संघ निर्माण करेल. येणारी 3 षटकं तुम्हा आम्हाला इथे मात्र या मॅच मध्ये सांगून जाणार आहेत. शासकीय आश्रमशाळेचे कर्मचारी माननीय श्री दत्ताभाऊंचे या ठिकाणी आगमन होते मनापासून. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे या मैत्री चषकामध्ये. गणेश शेठ गोपाळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत.
धावफलकावरती धावा आहेत 44 धावा. षटक क्रमांक देखील मित्रांनो 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज इथे मात्र तयार असणार आहे. नाव असेल शुभम गवारी, मान फ्रॉम गोरेगाव. गोरेगावला बिलॉंग करणारा हा गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणार आहे. शुभम गवारी. चला वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे. कोणीही तुम्ही जास्तीचा वेळ घेणार नाही ही एक नम्रपूर्वक सूचना असणार आहे दोन्ही संघांसाठी, उपस्थित सर्व संघांसाठी. चांगला फटका, त्याच बरोबरीनं तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा चेंज झालेत. तब्बल 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोपाळ डॉक्टरांचे या ठिकाणी शुभागमन मनापासून त्यांचं देखील मैत्री चषक 2025 मध्ये आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु धाव तिकडे मात्र येऊ शकली नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. डॉट बॉल आणि त्याच बरोबरीनं इथे धावफलक देखील स्थिर आहे. यावेळेस हा चेंडू मात्र भन्नाट होता, वेगवान होता, गतिमान होता. संपर्क पाहायला भेटला नाही बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. तब्बल 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती चिखलगाव 11 या टीमच्या. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका तर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाऊन पोहोचेल. सीमारेषा पार येतोय. मंगेश गायकवाड सरांच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. उद्योजक माणिक दादा मुखे आपणास विनंती आहे आपण समोर या. आपल्या शुभ असते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. घरच्या मैदानावरती आग ओतणारी बॅटिंग इथे मात्र मित्रांनो पाहायला भेटते. मंगेश गायकवाड सरांच्या माध्यमातून षटकार आलाय. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. अविनाशजी मुखे यांचे पिताश्री राघुदादा मुखे यांच्या या ठिकाणी शुभागमन आहे. मनापासून मनपूर्वक स्वागत. चांगला फटका. 6 धावा प्राप्त झाल्यात. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत हा फटका खेळायचा होता. तिकडे मात्र संपर्क पाहायला भेटला नाही. डेनेडीम मित्रांनो तुम्हाला आता शेवटचा पुकार. जर पुढील 1 मिनिटांच्या अगोदर तुमचा कॅप्टन आला नाही तर तुमच्या संघाला पेनल्टी दिली जाईल. 55 झाल्यात. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपलेला आहे. इथे 3 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती धावा आहेत 55 धावा. विजयासाठी अजून 12 बनवायच्यात. शेवटचे 12 बॉल बाकी असतील. 12 बॉल 12 धावांची गरज. एका बाजूने चिखलगाव श्री साई अभ्यासिका ओव्ही स्पोर्ट या टीमला आपण पाहतोय. संघमालक प्रतीक दादा गोपाळे मंगेश दादा गायकवाड यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहोत त्यांच्या विरोधामध्ये भरवनाथ क्रिकेट क्लब गोरेगाव या टीमला. दोन्ही याच भागातील मातब्बर संघ आहे. यजमान विरोधामध्ये बेहमान अशी मॅच आपण पाहतोय. 12 बॉल 12 धावांची गरज चिखलगाव 11 या टीमला. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडला. जलंग लावली होती, डाय लावली होती तिकडे परंतु पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. तोपर्यंत धावा ज्या मात्र घेतल्या जाणार आहेत. आताच्या 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढले. सतीश आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. देवीदास आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अजून 10 बनवायच्यात विजयासाठी 11 बॉल मध्ये.
11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा उमेश तयार. यावेळेस इथे मात्र सरळ बाटनं तर फटका खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडेल. तिकडे एक धाव आली तोपर्यंत धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. नाणेफेकीचा कौल इथे मात्र संपन्न केला जातो. एका बाजूने पालू 11 अर्थातच स्वर्गीय हिराबाई मारुती काळोखे स्पोर्ट फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री वॉरियर्स डेने अनिल भाऊ सावंत 11 या टीमला आपण पाहणार आहोत. उद्योजक माननीय श्री माणिकदादा मुके साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर या. आपल्या शुभ असते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस जो मात्र इथे संपन्न करणार आहोत. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 58 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. फटका तिथे तर खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. झेल फलंदाज होत आहेत स्वतः मंगेश गायकवाड या चेंडूवरती फेल. नवीन फलंदाज न्यू बॅटर अल्पेश देवाडे इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहेत. चिखलगावला बिलॉंग करतात. अप्रतिम दर्जाचं चांगलं क्रिकेट या अल्पेशनं देखील खेळलेलं आहे. या चिखलगाव यजमान गावासाठी आज देखील एक चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. अल्पेश आणि उमेश यांना समोरनं गोलंदाज आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती देवीदास तळपे. अल्पेश पुन्हा एकदा तयार असेल मित्रांनो. स्ट्राईक एंडला समोरनं इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज इथे मात्र तयार आहेत. गोरेगाव या टीमकडनं देवीदास तळपे यांना आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. खडे खडे आउट ऑफ दी पार्क येतोय अल्पेश देवाडीच्या माठमधनं हा सनसनीत षटकार. टॉस तिथे मात्र संपन्न झालाय. टॉस कोणी जिंकला? पाळू संघाने इथे टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा इथे क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी प्रतिस्पर्धी डेने टीमला आमंत्रित केले. दोन्ही टीम यानंतर तुम्ही तयार राहायचे. हा सामना संपल्याबरोबर पाळू टीम आपणास विनंती आहे तुम्ही लगेचच एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा आहेत 64 धावा अजूनही विजयासाठी. फक्त 3 धावांची गरज आहे चिखलगाव या टीमला. पाहावं लागेल की काय होणार आहे या पुढील चेंडूमध्ये. फटका तर खेळलाय. अल्पेश देवाडे ऑन फायर. चेंडू जाऊन पोहोचेल काऊ कॉर्नरच्या वरनं सीमा पार येतोय. हा विजयाचा षटकार अल्पेश देवाडेच्या बॅटमधनं. श्री साई अभ्यासिका ओवी स्पोर्ट संघमालक प्रतीकदादा गोपाळे मंगेशदादा गायकवाड यांच्या मालकीचा संघ इथे मात्र विजय होतोय. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. प्रतीकदादा गोपाळे संघाचे संघमालक यांच्या वतीने थेट ऑनलाईन केलं जाणार आहे. पारितोषिक 2000 रुपये. उमेश गायकवाड यांना अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. उमेश गायकवाड मंगेश गायकवाड अल्पेश देवाडे अँड कंपनी चिखलगाव 11 टीम. पराभूत संघ गोरेगाव संघ तुम्ही देखील एक अव्वल दर्जाचा चांगला खेळ करून दाखवला या मैदानावरती. सामना क्रमांक 2 मध्ये पराजय तुमच्या वाट्याला आला हरकत नाही. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आभार. आमचे मार्गदर्शक माननीय श्री अनिल भाऊ सावंत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डेननगरीचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. सतीश भाऊ शिंदे सरपंच औंढे आपल्या मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे.
चला तुकाराम सावंत अँड कंपनी, तुम्ही एका लाईनमध्ये आता लगेचच खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अनिल भाऊ तुमचे लगेचच सलामीचे 2 बॅटर खेळपट्टीवरती पाठवा.